हा माणसाच्या मनात मी जीवन कसं जगायचं परिस्थिती आहे, लौकिक अलौकिक आहे, म्हणजे परिस्थिती अनुकूल आहे प्रतिकूल आहे याचं काही देणं नाही. जी परिस्थिती आहे ती कारण परिस्थिती बनवणं आमच्या हातात नाही आहे. म्हणून जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून अनुकूल परिस्थिती बनवणं, प्रतिकूल परिस्थिती बनवणं हे आपल्या हातात आहे. आता आपण त्या अनुकूल परिस्थितीचाच बहाणा करत जर असू, कारण आळशी आहो आपण. अरे एखाद्याला सांगितलं म्हणजे तू हे काम करून ये, हे काम करून ठेवशील, आई वडिलांनी सांगितलं, आळशी जीवन आहे, आळशी विद्यार्थी आहे, अनेक बहाणे. म्हणजे याच्यातून या निष्क्रियतेतून खोटं बोलण्याची सवय सुद्धा माणसाला जळते. कारण आळशी आहे म्हणून काम सांगितलं, कोण जाईल उन्हात, कोण जाईल पायदळ, गाडी नाही आहे, काहीच नाही. मग वडील येते, मग विचारते तू काम केलं का, नाही ना, नाही केलं ना, गाडी नव्हती, ऊन खूप होती. म्हणजे ही जे परिणाम आहेत हे परिणाम तुमच्या प्रगतीवर घेणार नाही. ते आळसी माणसाचे लक्षण. एक व्यक्ती आहे, त्याला जबाबदारी दिलेली आहे आणि त्या जबाबदारीतून त्याने ते काम बिलकुल योग्य गतीनं केलेलं आहे. कुठलं पण वडिलांना सांगितलं, आईनं सांगितलं आणि त्यानं काटेकोरपणे त्याचं पालन केलं आणि कितीही परिस्थिती जर असेल त्यानं बहाणा केला नाही आणि त्या बहाणा न केल्यामुळे त्यानं काम ते मित्राचा सहारा घेतला, शेजाऱ्याचा सहारा घेतला, गाडी मागितली, सायकल मागितली, तो गेला आणि ते काम केलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य निष्क्रियता हे माणसाच्या मनावर अवलंबून आहे. म्हणजे हे आपण घालवू शकतो, ही बाब जे आहे निष्क्रियता हे घालवू शकतो आणि याच्यातून निष्क्रियता घालवल्यानंतर आपण सम्यक कर्माकडे, कुशल कर्माकडे वाटचाल करू शकतो. हे ह्या सगळ्या गोष्टी. आता अहेसी कर्म म्हणजे हे कर्माचे दोन परिणाम जे येत आहे, परिस्थिती प्रतिकूल आणि वातावरण. कर्म जे आहेत, जे कर्म करत आहे पण आउटपुटच नाही. म्हणजे असे अनेक उदाहरणं मिळते आहे आपल्या डोळ्यासमोर. जर पाहिलं खेड्यावर कुठे माणूस खूप काहीतरी काम करत राहील, परंतु तो त्या चिकाटीनं, त्या जिद्दीनं त्या काम करत नाही. काय करायचं म्हणजे लागून राहील, आउटपुटच येत नाही. अनेक लोक आहेत आमच्या आता गावाचे, ह्या परिस्थितीमुळे एकदम गावचे आठवले उदाहरण. एक व्यक्ती आहेत आमच्या शेजारी राहत होते घरी, 1 घंटा दात घासायला लागत होत. 1 घंटा दातच घासत राहायचं. म्हणजे त्याचे काय परिणाम येत होते माहित नाही. बाहेरकडे गेला, टॉयलेटला वगैरे बाहेर जायचं होतं, खेळायची परिस्थिती, 2 घंटे त्याला तिथून यायला लागायचे. म्हणजे तो जीवनामध्ये काय करेल, तो जीवनामध्ये काय करेल. तर हे जे काम करत आहे तो सगळं काही करत आहे, पण त्याचे आउटपुट येत नाही. कुटुंबाला आउटपुट नाही, समाजाला कुठे येणार आहे. स्वतःच आउटपुट नाही तर कुटुंबाला कुठे येणार आहे. तर हे जे कर्म जे आहेत, अनेक शेतकरी आहेत, शेतकरी कर्म करते, प्रामाणिकपणे कर्म करते. काही लोक प्रामाणिक कर्म करते पण त्याचा आउटपुट येत नाही, कारण त्याला परिस्थिती प्रतिकूल नसते, अनुकूल होऊन जाते. परिस्थिती प्रतिकूल असते तर आउटपुट येते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये त्याला आउटपुट येत नाही. कसं, उदाहरणार्थ म्हणजे पाऊस, त्यांनी पेरणी केली, बीज टाकलं, सगळं केलं आणि घरी आला आणि धो पाऊस आला, परिस्थिती बिघडली. त्याला परिस्थिती अनुकूल नाही राहिले, प्रतिकूल नाही राहिले, प्रतिकूल परिस्थिती नाही राहिली. त्यांनी तर कर्म केलं पण आउटपुट नाही आलं. आउटपुट न आल्यामुळं त्याचं सगळं बिघडलं. मेहनत केली. तर असे उदाहरणं सुद्धा त्याच्यात येते. ह्या परिस्थितीला मेहनत केल्यानंतर, विद्यार्थ्यांनी मेहनत केल्यानंतर, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पण वातावरण व्यवस्थित नव्हतं. क्लासमध्ये त्याचा नंबर कुठेतरी लागला, गरमीचं सीझन होतं, गरमी खूप होती, उन्हाळा होता, अभ्यास केला, जायला उशीर झाला, त्याला अर्धा घंटा पेपरला उशीर झाला. तर हे जे कारण आहेत हे परिस्थिती त्याला अनुकूल नाही आहे, त्याच्यामुळं हे परिणाम जे आहेत हे परिणाम येते. तर ही जी परिस्थिती आहे हे माणूस बदलवू शकतो. ह्या तिन्ही परिस्थिती आहेत, त्या तिन्ही परिस्थिती माणूस बदलवू शकतो. ही क्षमता माणसामध्ये आहे आणि याला माणूसच बदलवू शकतो. आणि हे सगळे सम्यक कर्मामध्ये जर आपण त्याला वाटचाल केली किंवा त्याला सामोर घेतलं तर त्याचे परिणाम सुद्धा समाजाला, माणसाला, कुटुंबाला
सम्यक परिणाम येईल आणि त्याचे सम्यक परिणाम आल्यामुळं त्याचे परिणाम कर्माचे परिणाम येईल आणि परिणाम सुद्धा चांगले येईल. अशा प्रकारचे हे तीनही महत्वाचे घटक आहे. हा समाजातला घटक आहे असं मी मानतो. प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा घटक आहे आणि यांनी प्रत्येकाने धावपळ केली पाहिजे की पहिल्या नंबरवर कसं जाणार. हे त्यांच्यामध्ये आहे. कुटुंबामध्ये कोणत्या कोणत्या कारणामध्ये असेल, अज्ञानामुळे असेल, आर्थिक अडचणीमुळे असेल, कौटुंबिक अडचणीमुळे असेल, तर ही परिस्थिती जी आहे ती परिस्थिती माणूस बदलवू शकतो आणि माणूसच बदलवू शकतो. फक्त त्यांनी आपल्या मनावर ही बाब कोरायची आहे का मी ह्या सम्यक कर्म जे आहे, कुशल कर्म जे आहे, तो कुशल कर्माचा परिणाम देणारा व्यक्ती कसं जीवन जगतो आहे त्याच्याकडे हायलाइट्स करायचंय आपल्या चित्ताला, आपल्या मनाला. आणि मी सुद्धा हे कर्म, तो तर नॉर्मल आहे, तो तर माझ्यासारखा माणूस आहे, ते कुटुंब तर माझ्यासारखंच आहे. तर ही बदलण्याची क्षमता माणसामध्ये आहे, माणसाच्या मनामध्ये आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला माणूस हा बदलवू शकतो. हे फार महत्वाचा सब्जेक्ट आहे आणि आपण हा सब्जेक्ट जो आहे आपल्या मुलांना घरी कुटुंबामध्ये म्हणजे चर्चा करायची आहे. चर्चा करून म्हणजे जो ज्या घरी चर्चा होते, सामाजिक चर्चा होते कोणत्याही विषयात, म्हणजे मुलं, कुटुंबातले सगळे लोक, जे लोक बसून चर्चा करतात त्यांच्या घरी ही परिस्थिती निर्माण होते, सम्यक परिस्थिती निर्माण होते, सर्मक कर्माची परिस्थिती निर्माण होते. आणि चर्चाच जर करत नसेल आणि प्रत्येक वेळेस त्याला दोष देत असेल, एखाद्या मुलाला, मुलीला, पत्नीला, वडिलाला, कोणाला जर नेहमी दोष देत असेल आणि ती परिस्थिती जर सम्यक मध्ये बदलवण्याची त्यांची क्षमता नसेल, कारण ते चर्चा करत नसेल, तर ते होणार नाही. म्हणून प्रत्येक कुटुंबाने परिस्थिती कशीही असो, आर्थिक परिस्थिती अडचणीची असो, भौगोलिक परिस्थिती असो, दारिद्र्य गरिबी असो, परंतु मेहनत करण्याची तयारी आहे. तर हे परिस्थिती बदलवण्याचं काम जो आहे तो मनुष्य करतो. आणि प्रत्येक मनुष्यानं हे कार्य जर केलं तर आपण सम्यक कर्म करू शकतो. मग त्याचे सम्यक परिणाम पण येईल आणि चांगलं जीवन आपण जगू शकतो. हे आजच्या ह्या प्रकरणातून आपल्याला शिकायला मिळालं. फार महत्वाचा सब्जेक्ट आहे. आणखी याच्यावर अध्ययन करता येतो, आणखी चिंतन मनन करता येतो आणि त्याचे आपल्याला आउटपुट पण घेता येते. एक माणसाच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह थिंग्स निर्माण करायचं. पॉझिटिव्ह थिंग्स निर्माण करून आपण पहिल्या नंबरच्या कुशल कर्माकडे सगळ्यांनी, ह्या तीनही घटकातील लोकांनी वाटचाल करायची. हे आपल्यासाठी आहे, हे माणसासाठी आहे, हे आपल्यासाठी आहे, हे मनुष्यासाठी आहे. आणि म्हणून ज्या ज्या स्टेजवर जो मनुष्य असेल त्याने पहिला नंबरवर जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी मी एवढं बोलतो आणि मी थांबतो आहे. नमो बुद्धाय, जय भीम. सबल असेल किंवा दुर्बल असेल, सबलच राहील असं नाही. कधी कधी सम्यक कर्माचं जे कारण दुर्बल झालं तर त्याचा परिणाम निघणार नाही. परंतु सबल असेल तर तो परिणामापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पण सबल असून एखाद्याचं कुशल कर्माचं कारण सबल आहे, कारण सबल आहे, परंतु परिस्थिती अनुकूल असेल तर त्याचं कारणही सबल आहे आणि परिस्थिती अनुकूल आहे तर ते पुढे जाईल. परंतु त्याचं कर्म कुशल आहे परंतु कारण दुर्बल असेल तर ते कारण तिथंच मरेल. कारण पुढे जाऊच शकत नाही, कारण दुर्बल आहे. त्याचं कारण, त्यांनी जे कारण निर्माण केलं ते दुर्बल आहे तर ते पुढे जाऊ शकत नाही. जसं शेतकऱ्याचं आहे, त्यांनी बीज टाकलं, कर्म केलं, बीज टाकलं म्हणजे कारण निर्माण केलं. आता त्याचं बीज सबल असेल तर ते पुढे जाईल, पण त्याचं बीज खराब असेल तर तो परिस्थिती नाही, तो बीजच खराब आहे तर ते त्याला किती पाणी द्याल, खराब बीज असेल एखादी तर त्याला किती पाणी द्याल तरी ते वाढेल का? नाही वाढत, कारण ते बीजच खराब आहे. म्हणजे ते कारण जे आहे ते दुर्बल आहे. परंतु त्याचं बीज चांगलं आहे तर त्याला अनुकूल परिस्थिती मिळाली, पाणी, हवा पाणी व्यवस्थित झालं तर त्याचं बीज पुढे जाईल आणि बीज पुढे गेल्यानंतर त्याला यश मिळेल, त्याच्या हातामध्ये पीक येईल परिस्थिती निर्माण.
आणि जसं असम्यक कर्म आहे, अकुशल कर्म आहे, तर त्या अकुशल कर्म बरेचसे लोक कुणाचं वाईट करू इच्छितात, परंतु त्याचं कारण होत नाही, जाऊ देणं, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, तो वाईट करण्याचा प्रयत्न करते, परंतु तो कारण निर्माण नाही करू शकत. त्यामुळे त्याच्या मनामध्ये जसं एखाद्याला शाप दिला, आपल्याला शाप दिला, तर शाप दिल्यामुळे आपल्या मनामध्ये जर कारण निर्माण नाही झालं तर त्याचा शाप वाया जाईल. त्यांनी किती म्हटलं तुझं वाईट होईल, पण आपण त्याला कारण नाही बनवू दिलं तर त्याचा शाप वाया जाईल की नाही. पण त्यांनी शाप दिला आपल्याला, आपण म्हटलं की त्यांनी शाप दिलं, आपण त्याला मनावर घेतलं, मग असं होईल का, असं होईल का शाप दिलं तर तो शाप मग ते तुमच्या मनामध्ये कारण निर्माण करेल. आणि जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, शाप दिला जाऊ दे, याला शापाला काही अर्थ नाही आहे, तर ते त्याचं कारणच बनणार नाही. एखादी व्यक्ती तुमचं वाईट करू इच्छितो, परंतु तुम्ही सतर्क आहात, तो काहीतरी कारण तुमच्या घरामध्ये भांडणाचं म्हणा, काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, पण तुम्ही होऊच देत नाही त्याचं भांडण, तर त्यांनी कारण निर्माण केलेलं आहे, ते दुर्बल झालं, त्याला पुढे जात नाही. ते समजा त्यांनी झगडा लावण्याचा प्रयत्न केला तुमच्या घरामध्ये आणि तुम्ही खरंच मग झगडा केला आपसामध्ये, तर त्याचं कारण काय झालं, अकुशल कर्माचं कारण सबळ झालं. सबळ झाल्यामुळे तुमच्या घरची परिस्थिती त्या कारणाला अनुकूल झाली, त्याच्यामुळे परिणाम झाला, तुम्ही नेहमी झगडत राहाल आपसामध्ये. शेतकरी आहे, त्याच्याकडे जमीन आहे, जमीन 5 एकर जमीन आहे, उदाहरण घेऊ, त्याच्याकडे 5 एकर जमीन आहे आणि त्याचा विचार आहे की 5 एकर मध्ये आपण जमीन धान लावायचा. समजलं, धान लावायचा. त्यांनी धान आणला आणि त्यांनी जमिनीमध्ये पेरला, तर समजा त्यांनी धान पेरल्यानंतर त्या धानाचे रोपटच निघालं नाही, तर त्याला त्याचं रोपट नाही निघालं म्हणजे ते काय, दुर्बल आहे. समजलं, त्याचं रोपट खराब होतं, त्याचं बीज खराब होतं, काही नव्हतं, तर त्याचं कारण काय होतं की त्यांनी जमिनीमध्ये रोपट का लावत आहे की त्याला पीक पाहिजे, तर पीक पाहिजेसाठी त्यांनी कारण काय, जमिनीमध्ये बीज टाकलं, त्याचं बीज चांगलं नसल्यामुळे त्याचं कारण काय झालं, दुर्बल झालं. आणि त्याचं बीज जर प्रभावी असेल, चांगलं बीज असेल, तर त्यांनी टाकलेलं कारण काय झालं, सबल झाला. आणि सबल झाल्यानंतर आता ते पुढे गेलं. आता त्याचं सबल कारण पुढे गेल्यामुळे आता परिस्थिती, आता त्याचं रोपट तर निघाले, परंतु त्याला हवा पाहिजे, पाणी पाहिजे, त्याची देखरेख करायला पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी त्या रोपट्याला परिस्थिती अनुकूल बनवली, त्याची काळजी घेतली, तर ते कुठे जाईल, यशाकडे जाईल, म्हणजे पुढे त्याला यश मिळेल. परंतु त्यांनी रोपटे निघाल्यानंतर त्यांनी प्रतिकूल परिस्थिती केली, त्याला पाणी नाही मिळालं, त्याला ऊन खूप होतं, तर मग काहीतरी वादळ आलं, काही ना काय आलं, तर त्याच्यामुळे अनुकूल परिस्थितीमुळे त्याला यश मिळेल का, अपयश मिळेल. परिस्थिती, आता याची परिस्थिती कारण सबल आहे आणि परिस्थिती अनुकूल आहे. तुम्ही घरामध्ये एक उदाहरण घ्या, झाड लावलं आपल्या अंगणामध्ये वगैरे, तुम्ही मार्केटमधून आणलं, झाड लावलं, आता ते झाड म्हणजे तुमचं कारण झालं, कशासाठी की तुम्ही चांगलं दिसलं पाहिजे, किंवा फुलं यायला पाहिजे, किंवा त्याला डेकोरेशन चांगलं दिसलं पाहिजे, ते कारण आहे, त्याला लावलं झाड. तर त्याला तुम्ही बरोबर पाणी दिलं नाही किंवा त्याच्याकडे लक्ष नाही दिलं,
तर ते काय होईल, परिस्थिती अनुकूल असल्यामुळे ते झाड पुढे वाढणार नाही, नष्ट होईल. किंवा झाड दिलं, ते झाडाला वातावरण न मिळाल्यामुळे झाड मरू शकते. पण त्याला जर झाडाला तुम्ही व्यवस्थित पाणी दिलं तर त्याची परिस्थिती अनुकूल केली, त्यामुळे तो पुढे यशस्वी होऊ शकतो. म्हणून आपण जे कर्म करतो ते कर्म कारण बनते. तुम्ही जे काम करता ते कारण बनते. आणि कारण जर तुमचं केलेलं कर्म हे चांगलं असेल, प्रभावी असेल, तर त्याचं कारण चांगलं बनते आणि कारण चांगलं बनल्यामुळे त्याचे परिणाम चांगले येतात. दुसरी गोष्ट परिस्थितीवर अवलंबून आहे. परिस्थिती जर त्याला मागे खेचणारी असेल, काही काही मुलं कसे खूप हुशार राहतात, परंतु त्याला कॉलेजमध्ये जायचं आहे, घरी पैसे नाही, त्याच्यामुळे तो हुशार आहे, त्यांनी कारण निर्माण केलं, कारण त्याचं सबलही आहे, परंतु परिस्थिती पुढे जाऊ देत नाही. त्याच्या नाही, त्यांनी कर्म केलं पण परिस्थिती चांगली नाही. औशीमध्ये जाऊ शकते, ते औशीमध्ये जाऊ शकते की त्याला कर्म केलं पण त्याला फळ मिळत नाही, कारण जो विरोधी परिस्थिती आहे ते प्रभावी आहे आणि त्यांनी केलेलं कर्म हे दुर्बल आहे. पण एखाद्या मुलाने चांगलं कर्म केलं, सफल आहे, परंतु परिस्थिती अनुकूल नाही आहे. जर कोणी मदत केली, परिस्थिती बनवली चांगली, म्हटलं ठीक आहे तुझे आई वडील मदत नाही करत तर मी करतो मदत, त्यांनी मदत केली, तर तो पुढे यशस्वी होऊ शकतो. आता अवश्यमध्ये काय आहे की तो मुलगा जो कारण निर्माण करत आहे ते कारणच दुर्बल आहे, ते परिस्थिती सोबत टिकतच नाहीये. परिस्थिती हवी आहे आणि त्याचं कर्म दुर्बल आहे. आता एखादी फॉरेनचं तुम्ही एखादी झाड लावा, झाड लावलं आपण, परंतु काही काही झाडं आपल्या देशामध्ये लागत नाही, काही काही झाडं जे आपल्या प्रदेशामध्ये लागत नाही, त्याला वातावरण मिळत नाही, त्याच्यामुळे जे परिस्थिती आहे ते हवी आहे आणि त्याच्यामुळे त्याचं कारण जे आहे दुर्बल बनलं. कारण दुर्बल आहे आणि परिस्थिती हवी आहे, त्याच्यामुळे त्याचं जे कर्म आहे हे अवशी कर्म झालं. आणि एखादी शेतकरी आहे, शेतकऱ्यांनी किंवा मुलांनी अभ्यास केला, त्याचं कारण सबल आहे, त्याला अनुकूल परिस्थिती मिळाली, यशस्वी झाला, त्याला जॉब मिळाला, जॉब मिळाल्यानंतर जॉब सुद्धा सुरक्षित ठेवलं पाहिजे. एखादी बिल्डर आहे, बिल्डरला पैसे मिळाले तर पैसे सुद्धा त्यांनी व्यवस्थित ठेवलं पाहिजे, त्याचं सुरक्षा केली पाहिजे, नाही तर त्याचे पैसे खतम होऊन जातील. सम्यक कारण, त्याचं कारण म्हणजे त्यांनी चांगल्या हेतूने केलं, त्याचा हेतू चांगला आहे, परंतु ते दुर्बल काय आहे की त्यांनी जे कारण निर्माण केलं ते कारण दुर्बल आहे. कार्य तर केलं त्यांनी भरपूर, परंतु जे कारण निर्माण व्हायला पाहिजे ते कारण दुर्बल आहे. म्हणजे एक प्रकारे अवशी कर्मासारखं झालं की त्यांनी कर्म केलं, परंतु त्याचं कर्म परिस्थितीनुसार दुर्बल झालं. कुशल कर्म करो की अकुशल कर्म करो, त्याचं कारण जर दुर्बल असेल तर त्याचा कुशल कर्माचाही परिणाम निघणार नाही आणि अकुशल कर्माचाही परिणाम निघणार नाही.